समर्थ, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज सकाळी 6:30 वाजता समर्थ आलेला आहे आणि तो आल्यापासून ना मला झोपायलाच दिलं नाही आणि समर्थनं जाम बोलायला लागला, म्हणजे जाम बोलते, गावाच्या सगळ्या मस्ती मला सांगते। आणि जेव्हा ना स्वामी झोपला होता आणि स्वामी जरा जाग आली तो उठला आणि स्वामीच्या बाजूला समर्थ होता। स्वामीने समर्थला पाहिलं आणि त्याला डायरेक्टच मिठी मारली आणि किती प्रेम असतं ना भावांचं। पण स्वामी जाम खुश म्हणजे जामच खुश आहे। आता ते दोघं पण पप्पांसोबत बाहेर गेलेत। बाबा पण म्हणजे माझे पप्पा आणि त्या स्वामी समोरचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर सगळे थोडे बाहेर गेलेत नॉनव्हेज आणण्यासाठी। म्हटलं आज पप्पा पण आले, सुट्टी पण आहे, म्हटलं नॉनव्हेज बनवूया। ते नॉनव्हेज आणण्यासाठी ते गेले आणि आईने गावावरून खूप काय खाऊ दिलं आहे, म्हणजे काजू फणस हे सगळं दिलं आहे। मला दाखवते आता, ते ओपन नाही केलं अजून, तर ओपन करते, दाखवते काय काय दिलं आईने ते। आणि खूप छान वाटते समजलं पाहून, पप्पांना पाहून। पप्पा पण खूप दिवसांचा आता आलेत आणि समजते काही जामच खुश आहे। आणि आता मला असं म्हणतो तुम्ही स्वामीला कुठं फिरायला घेऊन गेलेला, मला पण जायचं आहे, आपण जाऊया चला। आणि उद्यापासून समजा स्कूल चालू होते तर आम्हाला त्याचा स्कूल युनिफॉर्म घ्यायचं आहे आणि त्याचे शूज वगैरे घ्यायचे आहेत, म्हणजे बुक्सना कवर वगैरे घालायचे आहेत, ते आणायला जायचं दुपारी, संध्याकाळी जाईनच। म्हटलं घरात कामावरून घेते। आणि आज बनवला होता मी नाश्त्यामध्ये डोसा। सकाळी ना व्हिडिओ मी घेतला नाही कारण समज होता ना आज आला होता, त्या खुशीमध्ये तेवढा बडबड होता ना, मला सुचलंच नाही ते व्हिडिओ करावं, कारण एक 20-25 दिवसांचा आज समज मला भेटला आणि खूप छान वाटलं समजला भेटून वगैरे। आणि तो तर जामच खुश आहे, जाम म्हणजे काय जामच खुश आहे। आता आला दाखवतो तुम्हाला किती बोलतोय तो, त्यामुळे मी व्हिडिओज केला नाही, म्हटलं जाऊ दे व्हिडिओजला करायचं जाऊ दे। आणि आईने खाऊ खूप दिले, दाखवते ते ठेवले मी सगळं, ते दाखवत तुम्हाला काय काय दिलं त्याने। जोपर्यंत ना आई वडील आहेत ना तोपर्यंत बाहेरून येणारी पिशवी कधीच खाली येत नाही, ते म्हणतात ते खरंच आहे। कारण आईला असं वाटतं ना लेकीला किती देऊ नये किती नको, तसं सेम माझ्या आईने मला खूप काय काय दिले ना। आता आमच्या गावी कसं काजू फणस आंबे सगळं असतात, काही वस्तू आहेत ना त्या माहेरून आल्यात तर काही वस्तू आहेत सासरकडून आल्यात। मी आईला सांगितलं नव्हतं की मला हे दे ते दे, आईने खूप काय काय दिले। सासरवाडीकडून काही फणस आलेत, करवंद जे पाहिजे होते मला ते करवंदे मागितली, कारण माझं लोणचं घालायचं होतं करवंदाचं। आणि हे ओली काजू, आमची काजूची बाग आहे आणि आता काजू लागले तिकडे, आणि ते ओली काजूची भाजी खूप छान लागते आणि खूप आवडते मला खायला ती, आणि त्यासाठी एक काजू मागवले। पण ते चिरताना ना खूप त्याचं ऑइल निघतं आणि तेच टेन्शन आहे, ते कोण चिरून देणार म्हणून। काजू खायला खूप आवडते पण ते चिरायला जमत नाही अजिबात, कारण त्याचं तेल आहे ना ते तेल निघालं की हाताला लागतं, नंतर ते हात काळपट पडतात, नंतर त्याची स्किन निघते, ते बरं वाटत नाही, मला आवडत नाही। जसं की आपलं मेहंदी जशी आम्ही लावतो स्किन होते ना सासरची आहे माहेरची आहे। आणि हे बघा काय दिलं आहे, फणस दिलं आहे, कैरी दिली, हे काजू दिले, हे करवंद आहे, ते करवंदांना पानामध्ये होते थैलीमध्ये घातले, त्यामुळे कलर जरा चेंज झाला कारण गरमी खूप आहे आणि ते पिशवीमध्ये होतं ना कलर चेंज झाला। आणि हे आईने चिंच पण दिले, कारण पाणीपुरी करून खा म्हणून दिले, पाणीपुरीचं बघितलं नाही काय। आणि मसुरा दिल्यात थोडे, म्हणजे सासूबाईने पण दिले आणि आईने पण दिले। काही गोष्टी ह्या माझ्या माहेरून आल्या तर काही गोष्टी सासरून आल्यात। आणि मी काजू खूप आवडते आणि करवंद पण मी सांगितलेले, माझ्या सासऱ्यांनी करवंद पण दिले, खूप छान आहेत ती, मला त्याचं लोणचं घालायचं आहे बघा। संध्याकाळी ना आम्ही एका गेलो होतो यात्रेमध्ये, जिथे मी राहते ना त्याच्या बाजूला एक गाव आहे, त्या गावामध्ये ना गावदेवीची यात्रा भरली होती। गावदेवीची जी आई आहे त्या देवीची आई यात्रा भरली होती आणि मी फर्स्ट टाईमच यात्रेमध्ये आली आणि खरंच खूप छान वाटत होतं। चला म्हटलं जाऊया, मुलांना पण दाखवूया की यात्रा कशी असते। ह्या वर्षी ना मी गावी गेली नाही आहे, म्हणजे यात्रेला पण गावी गेली नाही आहे, म्हटलं चला जाऊया ह्या यात्रेमध्ये, गावचे मोमेंट ताजे करूया म्हणून मी ह्या यात्रेमध्ये आलं। पप्पांना घेऊन मी आले, कारण एकटीला दोघांना घेऊन येणं पॉसिबल नव्हतं। आणि मग छान असे दोघं हे राईड करतात आणि खूप छान वाटत होतं। इकडे आल्यानंतर गावच्या मोमेंट सगळ्या ताज्या झाल्या, असं वाटत होतं की मी गावी जा। खूप सारी खेळण्याची दुकानं होती जशी गावामध्ये असतात तशी सेम। आम्हाला काही फारसं घ्यायचं नव्हतं, पण स्वामीला आमच्या फक्त गाडी पाहिजे होती आणि समजलं एक बंदूक। मुलांचं काही असतं तर गाडी बंदूक हे चालू असतं, आणि मुलींचं कसं टॉईज घे किंवा दुसरं काही घे। स्वामी पण मला हात करून दाखवतं की मला हे पाहिजे हे घे म्हणून। तिथं होतं हनुमानचं मंदिर, हनुमानाचं पण दर्शन घेतलं आणि हे येताना मी किचन सेट घेतला होता बहिणीच्या मुलगीसाठी, पण हे मुलं नाही स्वतःच खेळत होते। स्वामीला तर खूप आवडतं भांड्यासोबत खेळायला, म्हटलं ठीक आहे गावी जाईपर्यंत ह्याच्यासोबत खेळू देत। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय।